खरं तर तुम्हाला हे बोलायचा अधिकार पडत नाहीये की हिंदू संघटनवाले कुठे गेले, हिंदू संघटन मदतीला येत नाहीयेत. अरे पण तुम्ही स्वतः हिंदू संघटनेच्या मदतीला कधी गेलेत का? गेल्या किती अनेक वर्षापासून बजरंग दल असेल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल, RSS असेल, हिंदू जनजागृती समिती असेल, हिंदू राष्ट्र सेना असेल, हिंदू सगाल समाज असेल, करतोय ना आपल्यासाठी. तुम्हाला किती हिंदू संघटनेची नावं माहिती, त्यांचे मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलमध्ये आहेत का? तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या परिवाराला कधी कोणत्या हिंदू संघटनेमध्ये सामील करण्यासाठी घेऊन गेलेत का? फक्त जेव्हा तुमच्यावरती संकट येतं तेव्हा आपल्याला हिंदू संघटन आठवतंय. अहो आता सध्याची परिस्थिती काय बघा. भारताच्या सीमेवरती भारतीय सेना आहे, आभाळामध्ये एअरफोर्स आहे, पाण्यामध्ये नेव्ही आहे. पण धर्मरक्षणासाठी, राष्ट्राच्या रक्षणासाठी असंख्य लोक आहेत. धर्मरक्षणासाठी हिंदू धर्मातले लोकच येतील, ज्यांना आपण सांगतो ना, अरे बजरंग दल वाले, RSS वाले, हे हिंदू राष्ट्र सेनेवाले, हे हिंदू जनजागृती समितीवाले, हे काय कामाचे नाहीत. अरे मित्रांनो, हेच खूप मोठी ताकद आहे आपली. ह्यांची हिंमत बना. RSSला, बजरंग दलला, विश्व हिंदू परिषद असेल, हिंदू राष्ट्र सेना असेल, हिंदू जनजागृती समिती असेल, यांना साधारण समजू नका. सकल हिंदू समाज गेल्या अनेक वर्षापासून, दिवसापासून या महाराष्ट्रात, या भारतात कार्यक्रम राबवतोय की हिंदूंनी यावं म्हणून. काय केलं आपण त्यांच्यासाठी? आपण स्वतःहून कधी कॉल केलाय? नितेशजी राणे दादा असतील किंवा माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, राज साहेब असतील, राजकीय पक्ष मतभेद नको, हिंदुत्व म्हणून आपण यांच्या सोबत गेलं पाहिजे. आपण जायला तयार नाही. आपण आपसातले मतभेद, माझा नेता, माझी संघटना, माझा पक्ष करून ते लोक आपला फायदा उचलतायत. आपसातले मतभेद, आपसातले विचार दूर करा. हिंदू म्हणून पुढे हिंदू संघटनेची ताकद बना, तरी हिंदू संघटना आपल्या सोबत येईल. हिंदू संघटना म्हणजे कोण? तुम्ही आणि आम्ही. जर आपण त्या हिंदू संघटनेमध्ये गेलो तर ती हिंदू संघटना आपल्यासाठी येईल. अहो किती दिवस RSSचा माणूस मरतोय, बजरंग दलचा माणूस मरतोय, विश्व हिंदू परिषदेचा माणूस मरतोय, हिंदू जनजागृती समितीचा माणूस मरतोय, हिंदू राष्ट्र सेनेचा माणूस मरतोय. मूळ तोंड लपून पळावं लागतंय का? कारण की हिंदू एकजूट नाहीये. त्या हिंदू संघटना तरी करून करून किती करतील? विचार करा. हिंदू संघटना आपली खरी ताकद आहे. आपल्या घरावरती, घराच्या बाहेर, आपल्या समाजामध्ये, आपल्या परिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये चर्चा करा. तुमच्या प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक एरियामध्ये एका संघटनेची शाखा असली पाहिजे. तुम्हाला काय माहिती आहे? अहो ही संघटना आपल्याला वाचवते. किती माझ्या हिंदू बहिणी लव्ह जिहादमध्ये फसल्यात, तेवढ्या हिंदू संघटने मदतीसाठी येतात. अहो दादरची ती एक ताई अक्षता तेंडुलकर, ती एक स्त्री शक्ती दाखवते पूर्ण महाराष्ट्राला, भारताला. एकटी लढते ना. हर्षुताई ठाकूर, ती लढते ना. अशा असंख्य हिंदू बहिणी आहेत ज्या धर्मासाठी लढतायत, आवाज उचलतायत. धनंजय भाई असतील, ती राजा सिंग असतील, अहो सर्व लढतायत. त्या धारावीमध्ये राजू चोबेजी लढतायत. किती लोकांचे नाव घेऊ, हिंदू धर्मासाठी लढतायत, बोलतायत. समजून घ्या. त्या संघटनेमध्ये सामील व्हा. त्यांना बोला, त्यांचा संपर्क जवळ ठेवा. कुठं काय घडतंय बिघडतंय सांगा. पोलीस मित्र आहेत, त्यांच्या संपर्कात या, तरच हिंदू धर्म वाचेल. आता आज सचिन गायकवाड बोलतोय, उद्या सचिन गायकवाडला सुद्धा फेकून टाकतील. भयंकर परिस्थिती. जय श्रीराम, जय शिवराय, जय लवजी.